खाजगी महाई सेवांमधून नागरिकांची पिळवणूक झाल्याचे आपण ऐकले असेल। मात्र आता चक्क जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्यांसाठी असणाऱ्या सेतूमधून सोलापुरातील नागरिकांची पिळवणूक होत आहे। नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात असतील तर शासनाने सुरू केलेल्या हा सेतू बंद करण्याची मागणी होत आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडावे या हेतूने शासनाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेतू सुविधा केंद्र उभारण्यात आले। माफक दरामध्ये या ठिकाणी नागरिकांना सेवा पुरवल्या जातात। याचे दरपत्रक देखील सेतू कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले। 33 रुपयांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी 100-200 रुपये घेतले जातात। पहा पिळवणूक होणारे नागरिक काय म्हणतायत ते। जिल्हाधिकारी साहेब, पहा कशा पद्धतीने नागरिकांची पिळवणूक आणि फसवणूक होती ते। आपण घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून चक्क नागरिकांकडून पैशांची जादा लुबाडणूक होत आहे। शासनाने यांना घालून दिलेल्या नियमानुसार गुजरात इन्फोटेक कंपनी आणि त्यांचे व्यवस्थापक अंमलबजावणी करत नसतील तर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। सेतू मागील 2 वर्षापासून बंद होते। काही दिवसापूर्वी चालू झालेल्या काही 24 तासाच्या आत किंवा 2 दिवसाच्या नंतर लक्षात आले की प्रत्येक लाभधारकाकडून तिथं पैसे उकळाचे धंदे व लुटमार चालू झाले। कोण येणारा पालक व विद्यार्थी हे ॲफिडेविटसाठी येतात। ॲफिडेविट करता आलेल्याला मोफत आहे ॲफिडेविट, परंतु इथले अधिकारी संबंधित एक मॅडम 3 कर्मचारी कोण असे 4-5 अधिकारी आहेत। प्रत्येक ॲफिडेविट मागे 20 रुपये घेतात पाळीला थांबणाऱ्यांना व आतून येणाऱ्याला तात्काळ पाहिजे त्याकडून 50 रुपये घेतला जात आहे। काय तरी त्याच्यामध्ये फॉर्म विक्री ही शासनाने ठेवलेले दर आहेत 33 रुपये। तर 33 रुपये न घेता जे 40 रुपये देतील त्याला 7 रुपये दिले जात नाही। कोणाकडून 50 रुपये त्याला वरचे 17 रुपये सुट्टीण्यातून दिले जात नाहीत। तर ह्या पद्धतीने नवीन सेतू चालक कोण आहे त्यांच्याकडून लुटमार चालू आहे। चालकाने जराही तिथं नवीन साहित्य काय आढळून येत नाही। जुन्यावरच आपलं त्यांनी धंदा चालू केलेला आहे। सेतू हा चालू केल्यानंतर सर्व कॉम्प्युटर असो आतले साहित्य नवीन असलं पाहिजे, पण नवीन साहित्य काय दिसून येत नाही। पण जुन्याच्या ह्याच्यावर सेतूचा व्यवसाय चालू करून पण ह्याच्यामधनं तरी बी काय शासनाची फसवणूक केलेली वाटत आहे व जनतेची व सर्व क्षेत्रातील विद्यार्थी व पालकांची दिवसांदिवस तिथं लूटमार होत आहे। तर माननीय या संबंधात उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम, तसेच प्रांत अधिकारी परजुनी साहेब व उत्तरचे तहसीलदार पाटील साहेब, दक्षिणचे तहसीलदार जमदंड साहेब यांना या संबंधित प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे। त्यांनी कारवाई करतो म्हणले, पण ती कारवाई करतो म्हणून केराची टोपली दाखवलेली आहे। कुठलीही कारवाई केली जात नाही। तर ह्या संदर्भामध्ये मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांनी व संबंधित अधिकारी इकडे जातीने लक्ष देऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे। आणि विशेष म्हणजे इथं येणारा वर्ग आहे सर्व जाती धर्मातला व गोरगरीब आहे यांच्याकडून लुटमार होत आहे, ती लुटमार थांबली पाहिजे। आणि इथं दिवसांदिवस एजंटाचा व दलालांचा सुळसुळा झालेला आहे। लाभधारक कमी, एजंट आणि दलाल ज्यादा। नवीन कस्टमर दिसलं की त्याला गेटच्या आत त्याला विचारलं तुमचं काय काम करायचं आहे, काय करायचं विचारत। त्याच्यामध्ये जे रेट आहेत सेतूचा 33 रुपये फी, तर त्या सेतूच्या फीपेक्षा ॲफिडेविटला पैसे घातले जात नाही। तरी देखील ह्याने डबल पैसे घेऊन सेतूच्या नावाखाली संबंधित अधिकारी आमच्या ओळखी आहे तुमचं काम लवकर करतो म्हणून दलाल व एजंटाकडून हे अशा पद्धतीने लुटमार केली जाते। तर ह्याच्यामध्ये पहिला दलालांना इथं गेटच्या बाहेर काढावं आणि तिथं सुरक्षा व्यवस्थेची तात्काळ